सारी चीज़ें किस्मत से नहीं मिलती यारो, कुछ चीज़ों के लिए काबिल बनना पडता है. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. बऱ्याच वॉरियर्सनी कमेंटमध्ये किंवा टेलिग्रामवरती मला हा प्रश्न विचारलेला आहे, की मॅम स्कोर अजूनही कमी येतोय आणि त्यामुळे खूप जास्त टेन्शन येते, तर काय करावं? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते, ज्यांचा खूप जास्त अभ्यास झालाय, ज्यांचा स्कोर खूप चांगला येतो, ज्यांना माहिती आहे की आपण 100% पास होणार आहे, त्यांनी स्वतःचा वेळ हा व्हिडिओ पाहण्यामध्ये आणि नंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करण्यामध्ये अजिबात वाया घालवू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना एक्झाम द्यायचीच नाहीये, त्यांनी सुद्धा स्वतःचा वेळ अजिबात वाया घालवू नका, किमान या व्हिडिओमध्ये तरी. कारण बरेच सीरियस वॉरियर्स आहेत, की ज्यांना काहीही झालं तरी पास व्हायचं आहे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते जेन्युइनली माझ्यासोबत ते शेअर करतात. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहोत, की आपला स्कोर जो कमी येतो त्या पाठीमागे कोणती कारणं असतात, त्याच्यावरती आपण काय उपाय केला पाहिजे आणि जो स्कोर कमी येत आहे त्याच्यामुळे जे टेन्शन येतं, ज्याचा परिणाम नकळतपणे आपल्या अभ्यासावरती होतच असतो. कारण जर तुम्ही एक टेस्ट सॉल्व्ह केली आणि त्याचा जर स्कोर कमी आला, तर अर्थात पुढे काय अभ्यास करायचा हे आपल्याला समजत नाही. किंवा असं सुद्धा होतं, की माझं खूप काही वाचायचं राहिलंय किंवा जे वाचायचं राहिलं तेच आपल्याला सारखं-सारखं आठवतं आणि आपण मेंटली डिस्टर्ब होतो. तर या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्कोर कमी येण्याची कारणे काय आहेत आणि त्या कारणांसोबत आपण उपायसुद्धा पाहूयात. तर पहिल्यांदा मी कारणं सांगते. 5 मुख्य कारणं जी मला वाटतात. पहिलं खरं तर तुम्ही कारणं शोधली पाहिजेत. आपला स्कोर कमी का येतो? या पाठीमागचं रिझन काय असेल? हे प्रत्येकाला पर्सनली जास्त चांगलं माहीत असतं. पण तरीसुद्धा जेन्युइनली सगळ्यांचा म्हणजे जेवढे पण वॉरियर्स आहेत माझ्याशी पर्सनल टचमध्ये त्यांचं जर आपण पाहिलं किंवा जे 30 डेज चॅलेंजमध्ये असतील आणि इतर जे आपल्या म्हणजे 7,500 जे वॉरियर्स आहेत एम-पी-एस-सी ग्रुपवरती, वॉरियर ऑफिसर एम-पी-एस-सी ग्रुपवरती, त्याच्यामधले काही वॉरियर्स जे काही मला सांगत आहेत, त्याच्यावरून आपण एक अंदाज जर घेतला, तर पहिला मुद्दा तर हा येतो, की अभ्यास झाला नसेल तर. पहिलं कारण तर अर्थात हेच असेल, की माझा अभ्यासच नाही झाला, तर माझा स्कोर कमी आहे. पण याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक, की ज्यांनी अभ्यास केलेलाच नाहीये कधीच आणि तरी पण ते असं म्हणतायत. अर्थात ज्या लोकांनी अभ्यास म्हणजे ज्यांचा थोडाफार अभ्यास झाला आणि ज्यांना सिरियसली पेपर द्यायचा आहे, तेच लोक मला हा प्रश्न विचारतील, की मॅम स्कोर कमी येतोय. त्यामुळे पहिलं जे कारण आहे, हे कारण घेण्याचं कारण पण तुम्हाला सांगते, की एका वॉरियरनी अगदी जेन्युइनली हा प्रश्न विचारला, की माझा स्कोर कमी येतोय, काय करू? आणि त्याला काही जणांनी असं उत्तर दिलं, की तुम्ही अभ्यासच नाही केला, तर आत्ता विचारून काय फायदा? ज्यांनी अभ्यास केलेला नसतो किंवा ज्यांना पास व्हायचं नसतं, ते असे प्रश्न विचारत नाहीत, असं मला वाटतं, ठीक आहे. दुसरं कारण जे आहे ते आहे, की 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. म्हणजे माझा अभ्यास झालाय मला आठवतंय, पण ज्यावेळेला मी पेपर पाहत असतो किंवा पाहत असते, पेपर सोडवत असताना मला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. त्यानंतर तिसरं कारण असू शकतं, की टेस्टमध्ये मला आठवलंच नाही, त्यामुळे माझा स्कोर कमी आला. चौथं कारण असू शकतं, की माझ्या शब्दांमध्ये फार गोंधळ होतो. मला योग्य, अयोग्य, अचूक, बिनचूक, चूक, योग्य असलेले, नसलेले अशा शब्दांमध्ये माझा गोंधळ उडतो आणि त्यामुळे माझा स्कोर कमी येतोय. तिथे माझं चुकतं, निगेटिव्हमध्ये स्कोर जातो. आणि पुढचं कारण असू शकतं, की मला उत्तर येतं, पण चुकीचं लिहिलं जातं. म्हणजे मला उत्तर माहीत असतं, की फॉर एक्झाम्पल 5 नंबरच्या क्वेशनचं उत्तर 3 आहे. पण ज्यावेळेला तिथे सर्कल फिल करायचं असतं, त्यावेळेला मी 2 नंबरचंच सर्कल फिल करून येतो. अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम असू शकतो. तर आता या कारणांवरती काय उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला, अभ्यास झाला नसेल तर अर्थात हे तर कारण इथे लागू होतच नाही, कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओच नाहीये. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी नाहीये, ठीक आहे. अर्थात तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला असेल. कारण आता येणारी कंबाईन जर तुम्ही देणार असाल तर तुमचा अभ्यास झालेलाच असेल. किमान 100% अभ्यास हा कोणाचाच होत नसतो. जो टॉपर येत असतो, जो फर्स्ट येत असतो स्टेटमध्ये त्याचाही अभ्यास झालेला नसतो. किमान तुमचा 70% ते 80% अभ्यास झालेला आहे असं गृहीत धरून आपण चालूयात, ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. तर अशा वेळेला काय करायचं? 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन केव्हा होतं? 2 ऑप्शनमधला एक पर्याय म्हणजे 2 पर्याय बरोबर आहेत 4 पैकी असं मला वाटतं. पण त्या 2 मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. 50-50 मध्ये मी अडकून पडतो. त्याच्यामुळे माझं चुकतं. असं जर तुम्हाला वाटत असेल, की 2 ऑप्शनमधला जो पण ऑप्शन मी निवडलेला असतो, तो नेहमी चुकीचा असतो. तर याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी आय थिंक मागच्याच आठवड्यामध्ये अपलोड केला होता, की 2 पर्यायामध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर कशामुळे हे असं होतं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? तो व्हिडिओ तुम्ही 100% पहा. त्या व्हिडिओची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ठीक आहे.
तिसरा मुद्दा आहे तो टेस्टमध्ये न आठवणं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्यावेळेला आपला स्कोर कमी येतो त्या पाठीमागे हे एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. ते म्हणजे मी जे वाचलेलं आहे किंवा माझा जो अभ्यास झालेला आहे ते मला टेस्टमध्ये आठवत नाही. न आठवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असू शकतं? एक म्हणजे आपली रिव्हिजन जी आहे ती कमी पडली. रिव्हिजन नसल्यामुळं आपल्याला आठवत नाही. ठीक आहे? काही जणांची रिव्हिजनही असते, चांगलं वाचलेलं असतं, सगळं काही माहिती असतं, पण एक्झाममध्ये आठवत नाही. त्याचं रिझन असू शकतं, की एक्झामचा जो स्ट्रेस असतो, तो मला हँडल करता येत नाही. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतरचं वातावरण म्हणजे अगदी ज्यांनी ह्यापूर्वी प्री मेन्स दिलेल्या आहेत, अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा कधीतरी हे घडत असेल, की आपण एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर, आन्सर शीट दिल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये त्या आन्सर शीटवरती ज्यावेळेला आपल्याला माहिती भरायची असते, त्यावेळेला नकळतपणे आपल्या काळजाचे ठोके वाढायला लागतात. आपले हात थोडेफार थरथरतात. आपल्याला घाम यायला लागतो. असं होतं काही जणांच्या बाबतीत. तर यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक्झाम स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. त्याबाबतचा पण व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केला होता. पण तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सरळ एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनिट अगोदर आन्सर शीट मिळत असते. सो आन्सर शीटवरती कोणतीही माहिती भरण्यापूर्वी तुम्ही म्हणाल, की म्हणजे आन्सर शीटबद्दलच मी बोलते. तुम्हाला क्वेश्चन पेपरबद्दल पण मी सांगणार आहे. जस्ट अगोदर आपल्याला काय करायचं ते आपण समजून घेऊयात. आन्सर शीटवरती कोणतीही माहिती भरण्यापूर्वी ॲट लीस्ट 2 ते 3 मिनिट तुम्ही थोडं शांत बसा, डोळे झाकून बसा. स्वतःच्या श्वासावरती थोडंसं लक्ष द्या. म्हणजे ज्याला आपण थोडक्यात अगदी छोटंसं आपण मेडिटेशन म्हणूया. 2 ते 3 मिनिटासाठी तुम्हाला हे करायचं आहे. हे केल्याने जेवढी पण निगेटिव्हिटी असते ती सगळी तुमच्या डोक्यातून निघून जाईल. जे हजार विचार डोक्यामध्ये येत असतात ॲट अ टाईम, त्या सगळ्यापासून तुम्ही बाहेर निघाल आणि तुम्ही प्रॉपरली शांत डोक्याने त्या आन्सर शीटवरची माहिती भरू शकाल. आणि एकदा तुम्ही त्या रुटीनमध्ये आलात, की ऑटोमॅटिकली तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्हाला या गोष्टींचा प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा एक येतो, तो म्हणजे टेस्टमध्ये जर समजा तुमचा जो क्वेश्चन पेपर आलेला आहे, त्याच्यामध्ये समजा तुम्हाला आपण एक उदाहरणार्थ धरून चालूयात, की इकॉनॉमिक्स, सायन्स तुम्हाला अवघड जातं. तुम्ही पेपर ज्यावेळेला ओपन केला, तर पेपरमधले पहिले 15 प्रश्न ही इकोचे आहेत. पुढचे प्रश्न दुसरे 15 प्रश्न हे सायन्सचे आहेत. आणि तुम्हाला ऑलरेडी हा सब्जेक्ट अवघड जातोय. अशा वेळेला होतं काय, की आपण जर डायरेक्ट हे प्रश्न वाचायला लागलो, तर ते आपल्याला टफ वाटतं आणि आपल्याला असं वाटायला लागतं, की हा पेपर खूप अवघड आहे आणि मला यातलं काहीच येत नाही. आणि असं वाटल्यामुळे कुठेतरी आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे जे आपण वाचलेलं आहे, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे, तेही आपल्याला आठवत नाही. असं होतं. अगदी म्हणजे कधी-कधी असं होतं, की जे म्हणजे अगदी तोंडपाठ असलेली गोष्ट आहे ना, ते नावसुद्धा आपल्याला तिथे आठवत नाही. अशा गोष्टी घडू शकतात, ठीक आहे. मग यासाठी तुम्ही काय करायचं आहे, टेस्ट सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा तोच विषय घ्या, ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर चांगला येतो किंवा जो तुमचा स्ट्राँग सब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिटी बऱ्याच जणांचा असेल, जिओग्राफी बऱ्याच जणांचा असेल. जे ईझी वाटतात, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आत्तापर्यंतच्या टेस्ट सोडवताना हायेस्ट स्कोर आलेला आहे, तेच सब्जेक्ट तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचे आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने पेपर सोडवून पहा आणि चुका का होतात हे शोधून काढा पहिल्यांदा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, की याच्यावरती उपाय काय आहे, ठीक आहे. पहिल्यांदा ईझीवाले जे पण सब्जेक्ट आहेत, जे तुमचे स्ट्राँग सब्जेक्ट आहेत, त्याचे प्रश्न सोडवा. कारण बऱ्याचदा असं होतं, की जर समजा तुम्ही काढलेल्या नोट्समधून किंवा जे तुम्हाला परफेक्ट आठवतंय, अशामधून जर एखादा प्रश्न आला असेल, तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑटोमॅटिकली पुढच्या प्रश्नांच्या बाबतीत तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ॲक्युरसी पण वाढत असते, ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे शब्दांचा गोंधळ. शब्दांचा गोंधळ जर होत असेल, तर अगदी साधं सिंपल मी यापूर्वी खूप वेळा हे सांगितलेलं आहे. तुम्हाला असं विचारलं समजा पुढीलपैकी बिनचूक नसलेले. बिनचूक म्हणजे काय? बिनचूक म्हणजे चुकीचं नाही असं. बिनचूक म्हणजे बरोबर, ठीक आहे. बिनचूक नसलेले. बिनचूकचा अर्थ काय होतो? बरोबर. बरोबर नसलेले म्हणजेच कसे? चुकीचे असलेले. मग तुम्हाला लगेच तिथे ही खूण करून ठेवायची आहे. काही जण तुम्हाला सरळ सांगतात, की पूर्णच्या पूर्ण लिहा, ठीक आहे. चुकीचे नसलेले म्हणजेच बरोबर असलेले. काही जण म्हणतात, की पूर्ण बरोबर किंवा योग्य, अयोग्य हे शब्द लिहा. मी तुम्हाला सांगेन जस्ट फक्त खूण करा, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, की आपण सगळे शब्द लिहित बसू, ठीक आहे. असं विचारलं खालीलपैकी कोणते एक विधान योग्य नाही? योग्य नाही याचा अर्थ अयोग्य आहे. वरती लगेच त्या प्रश्नाच्या समोर तुम्हाला हे मार्क जे आहे, ही साइन जी आहे ती करून ठेवायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पेपर सोडवता,
काल जिओग्राफीचा मी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता परवा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की एलिमिनेशन मेथड तिथे तुम्ही कशी यूज करू शकता. तिथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, की सायन्सचा वापर कसा करायचा, ठीक आहे. तर तिथे समजा तुम्हाला नाहीच कळत आहे, मराठीमधला शब्दावली तुम्हाला समजतच नाही हे बिनचूक असलेले, नसलेले, योग्य असलेले, नसलेले हे काय? तर सरळ-सरळ फक्त तेवढीच लाईन जी आहे ती आपल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्हीकडे प्रश्न दिलेले असतात. इंग्लिशमध्ये जायचं आणि तिथे तो क्वेश्चन वाचायचा. तिथे खूप ईझी असतं. व्हिच इज करेक्ट, व्हिच इज नॉट करेक्ट असं दिलेलं असतं और व्हिच इज रॉंग. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होत नाही. करेक्ट, रॉंग म्हणजे बरोबर, चूक विचारले की काय विचारले, सरळ इंग्लिशमधलं वाचायचं आणि त्याच्यानुसार तुमचं उत्तर शोधून काढायचं. पूर्ण प्रश्न वाचत बसायची गरज नाहीये इंग्लिशमध्ये, पण ॲटलीस्ट तेवढी लाईन की तुम्हाला काय शोधायला सांगितलेलं आहे, तेवढीच लाईन तुम्हाला इंग्लिशमधून रीड करायची, ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटचा एक मुद्दा येतो तो म्हणजे उत्तर येतं पण लिहिताना चुकतं, ठीक आहे. ज्यावेळेला आपण लिहित असतो त्यावेळेला ते चुकतं. याचं कारण काय असतं माहिती आहे? 2 कारणं असतात. एक तर खूप घाई करता तुम्ही आणि ह्या घाईच्या पाठीमागची कारणं असतात. एक तर खूप तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त असतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही उत्तर द्यायला जाता किंवा तुम्ही खूपच जास्त घाबरता आणि त्याच्यामुळे तुम्ही ते उत्तर द्यायला जाता. आता ह्या दोन्ही कारणांवरती आपल्याला कशा पद्धतीने ओव्हरकम करायचं आहे. पहिला मुद्दा, एखादा प्रश्न तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, तर ज्यावेळेला एखादा प्रश्न खूप सोपा वाटतो ना, तोच प्रश्न जास्त काळजीपूर्वक वाचायचा असतो. कारण अवघड प्रश्नांपेक्षा सोपेच प्रश्न आपले जास्त मार्क्स घालवत असतात. हा मुद्दा लक्षात घ्या. कारण जे सोपं आहे ते आपल्याला वाटतं, "अरे, हे किती ईझी आहे." फॉर एक्झाम्पल रुपयाच्या अवमूल्यनाबाबतचा प्रश्न आला. रुपयाचं अवमूल्यन विचारलं, आपण लगेच काय करतो? ऑप्शनकडे जातो. तुम्हाला जर ऑप्शन दिसले 49, त्यानंतर 66, 91, आपण काय करतो? रुपयाचे अवमूल्यन कधी अवमूल्यन म्हटलं की आपण पहिला ऑप्शन लगेच देऊन टाकतो, की चला मला माहिती आहे पहिला म्हणजे या वर्षी झालेलं आहे. पण पुढे अवमूल्यन झालेलं आहे की नाही हे विचारलंय, काय विचारलंय एक्झॅक्टली ते आपण पाहत नाही. असं होतं. दुसरा मुद्दा हा असतो, की काही जणांना पूर्ण पेपर सोडवून नंतर उत्तरं टिक करायची सवय असते. मग याच्यामध्ये होतं काय कधी-कधी, की आपण सगळेच्या सगळे म्हणजे समजा तुमचा 70-80 अटेम्प्ट असेल, तर 80च्या 80 प्रश्न आपण क्वेश्चन पेपरवरती सोडवलेले असतात आणि ज्यावेळेला आपण उत्तरपत्रिकेवरती लिहायला जातो, त्यावेळेला म्हणजे 5 मिनिट राहिलेत, 2 मिनिट राहिलेत, 3 मिनिट राहिलेत, अशी वेळ जर झाली तर आपली घाई होते आणि मग आपण सलग समजा 1 ते 10 प्रश्न तुम्ही सलग सोडवलेत, 11-12वा प्रश्न तुम्ही स्किप केला असेल आणि डायरेक्ट 13वा प्रश्न जर तुम्ही सोडवला असेल, तर उत्तरपत्रिकेवरती आपण 1 ते 10 आणि 13व्या प्रश्नाच्या ऐवजी 10व्या किंवा 11व्या किंवा 12व्या प्रश्नाच्या समोर आपण लिहित असतो. हे पण होतं. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं नोंदवताना प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आणि उत्तरपत्रिकेमधला प्रश्न, तो क्रमांक जो आहे तो व्यवस्थित टॅली करूनच सोडवा. कधी-कधी उत्तरं ज्यावेळेला ऑप्शन असे दिलेले असतात 1, 2, 3, 4 त्यावेळेला पण असं होतं, की जर समजा दुसरा पर्याय योग्य आहे हे माहिती आहे आपल्याला, पण उत्तरपत्रिकेमध्ये आपण 2 नोंदवण्याच्या ऐवजी 3 नोंदवतो. कारण आपल्याला 1, 2, 3, 4 असे एकाखाली एक पर्याय पाहायची सवय असते. तर एक्झॅक्टली या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता सगळ्यात मेन मुद्दा येतो तो म्हणजे टेन्शन जर येत असेल तर काय करायचं? तुमचा टेस्ट सोडवण्याचा हेतू काय आहे? मार्क्स मिळवणं हा हेतू आहे आत्ता सध्या. मार्क्स मिळवणं हा हेतू आहे, की तुमचं जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे एक्झामला येऊ शकतात, तो कंटेंट कव्हर करणं हा हेतू आहे. अर्थात तुम्हाला एक्झामसाठी जे महत्त्वाचे, जे इम्पोर्टंट टॉपिक आहेत ते कव्हर करायचे आहेत, हा तुमचा हेतू आहे. मग तुम्ही फोकस कशावरती करताय? मार्क्सवरती. टेस्ट सोडवली, तुम्हाला 1च मार्क मिळाला, मिळू देत ना, पण त्या एका टेस्टमधून तुम्ही 100 प्रश्नांची तयारी करताय. मग तुम्ही त्या 100 प्रश्नांची तयारी होते त्याच्यावरती फोकस करायचं, की माझं 100 मधले 99 प्रश्न चुकले याच्यावरती फोकस करायचं. तुम्हाला फोकस करायचं, की मला या 100 प्रश्नांची तयारी करायची आहे. याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन इथून पुढे तरी किमान आता एक्झामला खूपच कमी दिवस राहिले. त्यामुळे इथून पुढे टेस्ट सोडवताना तुम्हाला काय करायचंय? फक्त टेस्ट सोडवा आणि त्याचा एनालिसिस करा. स्कोर काउंट करू नका. म्हणजे जर समजा तुम्ही एखादी टेस्ट सोडवली, तर टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही बरोबर किती आले, बरोबर चेक करा. म्हणजे समजा तुम्ही प्रश्न सोडवले, तर तुम्ही बरोबर कोणते आहेत, चुकीचे कोणते आहेत हे चेक करा. पण फायनल स्कोर जो आपण काढतो ना, तो काढू नका आणि बरोबर किती आले तो आकडा पण काउंट करू नका. पण जे नंबर्स असतात 1, 2, 3, 4 तर त्याच्यापुढे तुम्ही टिक करत चला, की तुमचं बरोबर आले का चुकले. पण मोजू नका, की किती बरोबर आले आणि किती चुकीचे आले.
बरं आता मग मोजायचेच नाहीयेत, तर मग हे टिक का करायचं? त्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे जे बरोबर आलेले आहेत, ते तर तुम्ही चेक करालच. पण जो प्रश्न तुमचा चुकलाय, तो तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचा एनालिसिस करायचा आहे, की हा प्रश्न माझा का चुकला? या प्रश्नामध्ये माझे मार्क्स का गेले? मी हे वाचलंच नव्हतं का? की हे मला आठवलं नाही का? की माझं इथे कन्फ्युजन झालं का? ही माझी कन्सेप्ट क्लिअर नाहीये का? हा प्रश्न चुकण्याचं कारण काय? हे तुम्हाला शोधून काढायचंय. पण जे बरोबर प्रश्न आले त्याचं सुद्धा तुम्हाला एनालिसिस करायचंय आणि फायनल स्कोर अजिबात पाहायचा नाही. कारण जर समजा तुमचा स्कोर कमी आला, तर तुम्हाला टेन्शन येतं. टेन्शन आलं की त्या टेस्टचा एनालिसिस कंप्लीट होत नाही. एनालिसिस करताना ती टेस्ट अवघड वाटते. कधी-कधी असंही होतं, की एखादी टेस्ट तुम्ही सोडवली, ती टेस्ट सोडवताना तुमचा स्कोर खूप कमी आलाय. पण जेव्हा तुम्ही एनालिसिस करायला घेतलेलं असतं, तेव्हा मात्र तुम्हाला त्या पेपरमधल्या सगळ्या प्रश्नांचं एनालिसिस येत असतं. असं होऊ शकतं. एनालिसिस करायला घेतल्यानंतर त्याची सगळ्यांची उत्तरं येत असतात किंवा एनालिसिस येत असतं, स्पष्टीकरण माहीत असतं, पण त्या प्रश्नाचं एक्झॅक्टली उत्तर माहीत नसतं. सो तिथे तुम्ही स्कोरवरती फोकस करू नका. आत्ता सध्या तुमचा स्कोर तुम्हाला मिळवायचा आहे, पण कुठे? 11 तारखेच्या पेपरला. आता तुमचं टार्गेट काय? 11 तारखेच्या पेपरसाठीची जी योग्य असेल ती तयारी तुम्हाला करायची. म्हणून सध्या फोकस फक्त तुमचा कंटेंट कव्हर करण्यावरती असला पाहिजे. मी एक टेस्ट सोडवल्यानंतर जर मी 100 प्रश्नांचा एनालिसिस करत असेल, तर त्या 100 प्रश्नांमधून पुढे येणाऱ्या 100 प्रश्नांची माझी तयारी होते. ही गोष्ट डोक्यात ठेवून तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा. स्कोरवरती फोकस करू नका, ठीक आहे? तर मला हे सगळं सांगायचं होतं. अर्थात मी काही गोष्टी सांगायला लागल्यानंतर ते एक्सप्लेनेशनच्या ओघामध्ये थोडासा व्हिडिओ लेंदी होतो. त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. पण खरंच काही पॉइंट असे असतात, जे तुम्हाला समजावून सांगणं हे फार आवश्यक असतं आणि म्हणून एवढं डीपमध्ये जाऊन मी सांगते. सो आता इथून पुढे जर तुम्ही टेस्ट सोडवणार असाल, तर तुम्ही फक्त करेक्ट कोणकोणते आहेत, रॉंग कोणकोणते आहेत, ते फक्त मार्क करा. पण ते काउंट करू नका. जी उत्तरं चुकलेली आहेत, म्हणजे जे प्रश्न तुमचे चुकलेत ना, त्या प्रश्नांचं तर अगदी डीपमध्ये एनालिसिस करा. बरोबर आलेल्या प्रश्नांचं सुद्धा एनालिसिस करा, ठीक आहे? तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी विचारलेल्या शंकेचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल ॲटलीस्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये. असेच काही डाउट्स जर तुम्हाला एक्झामच्या बाबतीत असतील अजूनही डोक्यामध्ये, म्हणजे पेपरच्या बाबतीत असतील, एलिमिनेशन मेथड असेल, निगेटिव्ह मार्किंग असेल, कुठल्याही बाबतीत, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमचे डाउट सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि तसे व्हिडिओज मी घेऊन येईन. आणि जर तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरच्या व्हिडिओची हेल्प होत असेल कोणत्याही प्रकारे, तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.